मराठीत बोलतो, नंतर हिंदीत घेतो. आज इथे उपस्थित ॲडव्होकेट विक्रम चव्हाण जी, आमचे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष, ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री चेतन पवार जी, आणि महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्षा स्मिता वैतीताई, आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, समोर बसलेले पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांना माहीतच आहे की गेल्या आठवड्यामध्ये अचानक 72 तासापूर्वी भारतीय जनता पक्षाची मोदी सरकारने विशेष अधिवेशन 2 दिवसाचा बोलावला, आणि त्या अधिवेशनाच्या बातमी अशा प्रकारच्या लीक करण्यात आला मीडियाला की हा विशेष अधिवेशन महिला भगिनींना आरक्षण देण्यासाठी बोलावण्यात येत आहे. जर मोदी सरकारनं महिला भगिनींना आरक्षण द्यायचं असते तर मला असं वाटतंय की त्यांनी जसं 2023 मध्ये सर्व पक्षी नेत्यांची बैठक बोलवली असती, चर्चा केली असती, बिलाचं स्वरूप काय असणार आहे त्याच्यावर चर्चा केली असती आणि समर्थन मागितलं असतं, तर काहीतरी या अधिवेशनामध्ये सिद्ध झालं असतं. परंतु मोदी सरकारला महिलांना आरक्षण द्यायचं नाहीये, म्हणून महिला आरक्षणच्या नावाखाली चोर दरवाजा ज्याला आपण म्हणतोय तशा कायद्यामध्ये संशोधन करण्याचा बिल त्यांनी आणलाय. ते ढिंडोरा कसं काय पिटतायत की महिला आरक्षण विधायक होता, महिला आरक्षण बिल होती, आपण ते बिल पाहावा. त्या बिलामध्ये महिला आरक्षणचा कुठेही उल्लेख न होता, फक्त कायदा संशोधन विधायक, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल असा त्याच्यामध्ये उल्लेख होता. आणि कायद्यामध्ये संशोधन करण्याचा जो बिल होता तो देशाच्या संविधानाला, देशाच्या लोकशाहीला ते नुकसान पोहोचवणारा बिल होता. म्हणून आणि त्या बिल आणण्याच्या अगोदर काँग्रेस पक्षाने, सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागणी सुद्धा केली की सरकारने या विशेष अधिवेशनामध्ये कुठला बिल आणायचा आहे. आणि नेहमी आपली एक पद्धत असते लोकशाहीमध्ये, लोकसभा असो किंवा विधानसभा असो, कुठलाही अधिवेशन असेल, रेग्युलर अधिवेशन असेल किंवा विशेष अधिवेशन असेल, अधिवेशनाच्या अगोदर बिझनेस ॲडवायझरी समिती असते, त्या समितीची बैठक होत असतात आणि त्या बैठकीमध्ये चर्चा होऊन कुठली बिलं आणायचा ते सगळे निर्णय होत असतो. परंतु ह्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची चर्चा न करता मोदी सरकारने ही 72 तासामध्ये बिल आणली. कायद्याला धरून हा बिल न होता, लोकशाहीची हत्या करणारा बिल हा होता. म्हणून सगळ्यांनी, सर्व विरोधी पक्षांनी इंडिया गठबंधनमध्ये सामील आणि बाकीचे सुद्धा जे खासदार होते ते सर्वांनी निर्णय घेतला की आम्हाला या बिलाचा विरोध करायचा आहे, या बिलाला पास होऊन द्यायचं नाहीये.
कारण हा संविधानाला धोका आहे, धोका देणारा बिल आहे, म्हणून हा बिल पास करून द्यायचा नाही. देशाच्या हितासाठी, देशाच्या संविधानाची रक्षासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी हा निर्णय घेतला.